नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आमच्या अहोंचा वाढदिवस 9 मे. त्यामुळे सकाळी मग ते उठायच्या आधीच थोडी त्यांच्या काय म्हणतात अंघोळीची तयारी करून ठेवली, म्हणजे उठणं बनवून ठेवलं. दरवर्षी मी अशी माझ्या घरात सवय लावली आहे की प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याला उठणं सकाळी लावलं गेलं पाहिजे. मग उठणं आम्ही तयार करून ठेवलं. मग त्यांना उठणं लावलं, त्यांची अंघोळ वगैरे झाली. तोपर्यंत आजच्या जेवणाचा बेत होता पनीरची भाजी, अजून कुठली गुजराती कढी, आणि आज प्रकार एक नवीन ट्राय करून पाहिला म्हणजे नान. पण यात मैदा कमीत कमी वापरायचा प्रयत्न केला. घरात बघा पसारा खूप पडलेला आहे, कारण की तसं पण घराचं आता नवीन घरात आम्ही शिफ्ट झालो आहे. कलरिंग सुरू आहे, तोसुद्धा पसारा आहे. आणि आता जेवणाचं एकटीला करायचं म्हटलं म्हणजे मग तोसुद्धा गॅसच्या ओट्यात पसारा होतोच. तर तुम्ही सांगा मला की तुम्ही उठणं घरी बनवता की रेडीमेड उठणं लावता तुमच्या घरच्यांना दिवाळीला, किंवा मग नंतरही जेव्हा कधी तुम्ही लावत असाल. मग सकाळीसुद्धा त्यांना ओवाळलं. नंतर त्यांची इच्छा होती की बा माझ्या वाढदिवसाला 2 दिवसापूर्वीच आपण विकतचा केक आणला होता, आता कोणी खाणार नाही, म्हणून मग मी त्यांच्या आवडीचा घरगुती केक बनवला. आणि नंतर आम्ही दक्षिण ब्रह्म या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवायला नाही, थोडंसं हलकं फुलकंच आज खायचं होतं, कारण की सकाळी हेवी जेवण झालं होतं, पनीर वगैरे. तर दक्षिण ब्रह्म हे एक इथला जो टेस्ट आहे ती मला खूप आवडली होती. आम्ही यापूर्वीही गेलो होतो, जेव्हा शिफ्टिंग केलं तेव्हा आम्ही इथे गेलो होतो. तर मग तिथे डोसाची ऑर्डर दिली, एक इडलीची ऑर्डर दिली, आणि तिथे एक मँगो लस्सी होती, सध्या समर चालू असल्यामुळं त्याचीसुद्धा ऑर्डर दिली, आणि एक पावभाजीसुद्धा सांगितली. नंतर आम्ही एकेका पदार्थाचा आस्वाद घेतला. विश्वाला तर नेहमी डोसाच हवा असतो, तो घरीसुद्धा डोसाच खातो, आणि बाहेर गेला तेव्हासुद्धा त्याला साऊथ इंडियनच जास्त आवडतं. मग त्याने मँगोची लस्सी जी आहे ती ट्राय केली, आणि मी दहीवडा ट्राय केला चटपटीत. अशा प्रकारे आजचा वाढदिवस आम्ही साजरा केला. धन्यवाद.